असावा तो धर्म धर्म कळला पाहिजे मग सावो जाते वर्म। म्हणून धर्माच्या संदर्भात सगळे माझ्या भावानी बहिणीने दोन वाक्य लिहून घ्या। शाळा शिका, नोकरी करा, पैसा कमा, आयुष करा, पण दोन वाक्याला कधी तडा जाऊन देऊ नका। लक्ष्मी सारख्या आईच्या डोळ्यामध्ये पाणीला संवर्तन कधी करू नका आणि भगवंतासारख्या बापाची मान समाजामध्ये खाली होईल असं पाऊल कधी टाकू नका। आपल्या संस्कृतीला किंमत आहे आणि हे टिकवणं तुमच्या हातात आहे। आणि यासाठी सगळ्या माता मुलीला माझं एक सांगणे, घरामध्ये आचार विचार एक ठेवा। इथं ब्राह्मण काका आहेत का कोण? माझ्या काकाला नेहमी सांगणे, लग्न जमवायच्या टायमिंगला मुलाची मुलीची पत्रिका नाही जुळली तरी चालेल, पण सासूची सुनेची पत्रिका जुळती का हे आधी बघा। कारण आधी ह्यांचं गुण तपासणं फार गरजेचं आहे। आधी सासूची पत्रिका मग सुनाची, ह्यांचं किती गुण ह्यांचं जुळलं तर फायनल करा, पोराचा हाल करू नका। त्याने आई बघाव का बायको बघाव, बरं दोन्ही महत्वाचं आहे, दोन्ही खुश राहील। तीन वाक्य लिहून घ्या। आईची करा उपासना, पत्नीची करा जोपासना आणि व्यसनापासून दूर ठेवा तुमची वासना। आईला देव मानायचं आणि आई देवच आहे। मातृदेव भव पितृदेव आणि कसे देव आहे तरुण युवकांनो, तरुणपणामध्ये जीवनाचा समजून घ्या अर्थ। आयुष्याचा एकही क्षण घालू नका व्यर्थ। आई वडिलांची सेवा करून स्वतःचं जीवन बनवा सार्थ, कारण माय बाबापेक्षा श्रेष्ठ नाही जगामध्ये दुसरं तीर्थ। त्यांची सेवा करा आणि पत्नीची जोपासना करणे हे तुमचं कर्तव्य आहे। कारण दुसऱ्याच्या घरची लक्ष्मी स्वतःचा सगळा संसार आवडी निवडीन आई वडील सोडून आपल्या घरात येते, तिची जोपासना करणं तुमचं कर्तव्य आणि व्यसनापासून दूर राहा। आता व्यसनाची हारी गेली राजा माणसं, आणि व्यसनाची हारी तर गेलीच, पण फॅशनची आहारी गेली। व्यसन फॅशन वाईट वक्त्या दिसन तिथं खाली बसेन, ह्याच्यात काय भेटन? गुटखा खाला तोंड फुटन, दारू प्याला लेवर फुटन, सप्त्यात आला तर बंधन तुटन। चांगल्या कार्यात येत नाही, वाईटाकडे गेल्याशिवाय राहत नाही। मी एका गावात म्हणलं माता मावलेल्या मालकाच्या पाया पडा, ते मला सांगायचं बंद करा। म्हणलं का? मी रोज पाया पडते पण त्याचं पायच गवत नाहीत। आपल्याला नाहीत, आता यांचं काय पाय गावाच्यात राजा? लय रे अवघड परिस्थिती। एक जणाला म्हणलं दारू पिणं वाईट आहे, ते मला सिद्ध करून दाखवा। मी 2 ग्लास घेतले, एका ग्लासात दूध, एका ग्लासात दारू, आणि 10-15 किडे जिवंत किडे घेतले दुधाच्या ग्लासमध्ये टाकले। अर्धा तास ते किडे दुधामध्ये होतं, एक सुद्धा मिळाला नाही, सगळे जिवंत। तिथून किडे काढले आणि दारूच्या ग्लासमध्ये टाकले, 10 मिनिटात सगळं किडे मिळलं। कळलं का दारू किती वाईट आहे? त्याने पायच धरले। महाराज माफ करा, फार मोठी चुकी झाली, आता शिक माझं डोळं उघडलं, माफ करा। आजपर्यंत अर्धीच बाटली पित होतो, हिथून पुढे अख्खीच पिणार। म्हणला का? पोटातला एक सुद्धा किडा वाचला नाही पाहिजे। म्हणजे एक सांगितलं लोक तिसरंच करतात हो। एक जण हॉटेलमध्ये गेला, मला बटाटवडा, त्याने बटाटवडा घेतला, तर ती कसं खायचं? ती वरचं बेसनाचं काढायचं ना आतला बटाटा खायचं। हॉटेल मालक म्हणलं असं का करतंय? वरचं काढतंय ना आतलं खातंय। त्याने विचारलं असं का करतात? ते खाणारं म्हणलं मी आजारी आहे, माझी तब्येत ठीक नाही, मगाशी डॉक्टरकडे गेलो आणि डॉक्टर मला म्हणले तुमची तब्येत ठीक नाही, त्याच्यामुळे तुम्ही बाहेरचं खात जाऊ नका। आता मग बटाटवडा काय आतला आहे का? म्हणजे एक साईड लोक तिसरंच करतात नाही।
तळत शिरी होईल दुरी निजपंत. असं जर केलं तुमचा निजपंत जे मार्ग धरलाय तो दुरी म्हणजे लांब जाईल. तर कोणत्या मार्गाने जावं? मार्गी बहुत ह्याची गेले. कोणत्या मार्गे? वेद मार्गे मुनी गेले, याची मार्गे चालेल. एक मार्ग धरा राजा, कधीच दुःख प्राप्त होणार नाही. मला सांगा, सायकल चोरीला जाते, बस चोरीला जाते, 4 चाकी चोरीला जाते, विमान हायजॅक होतं, पण तुम्ही अशी बातमी कधी ऐकली का रेल्वे चोरीला गेली? ऐकली का बातमी? अजिबात नाही. चोरीला जात नाही का? रस्ता सोडित नाही. ठरवून दिलेला रोड आहे, रस्ता बदल करायचा नाही, चोरीला जात नाही. पण एक मार्ग धरला किती पावर आहे. जर रस्त्याने निघाली क्रॉसिंग जर असलं तर निमी माणसं तिकडं आणि निमी इकडं आणि मधून आयटीत निघती. म्हणजे एक मार्ग धरलाय त्याच्यासाठी बाकीच्यांना थांबावं लागतं. तसं माझ्या ज्ञानोबा तुकोबाने फक्त पंढरपूरचा एक मार्ग धरलाय. आषाढ महिन्यामध्ये जर माझ्या आळंदीचा वाघ निघाला, जिकडं तिकडे एक जय जयकार. ज्ञानोबा काय स्वर्गाला करायचं? 2 तास स्वतःला तुम्ही भगवंताच्या दरबारात आहे ना, अजून तुम्हाला घर आठवलं ना, हाच खरा स्वर्ग. आणि माऊलीचं भजन सुरू केल्यावर म्हातारी माणसं सुद्धा तरुण झाली. ती डुलायलाच लागली राजा. ही परमार्थाची ताकद आहे ना. कारण एक मार्ग धरलाय तर माऊली जर निघाले तर तिथून पुढचा 35 किलोमीटरचा रस्ता बंद. फक्त माऊलीचंच भजन. ही ताकद भगवंताच्या संतांमध्ये. अरे देवाच्या नावाची ताकद नाही, ते तुकोबाराच्या नावात ताकद आहे. तुकाराम तुकाराम नामातच ताकद आहे. नाम घेता कापे यम. यमाला सुद्धा भीती वाटते. यम कुणालाच भेट नाही राजा. जन्माला आलेला त्याला नेतोच आहे. पाहे पाउंद्र घेऊन जाय बोका आणि ताई सकाळ लोकांनी तसे. आणि तेव्हा आमच्या तो कोण लट 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 घाबरतो. काळ गुलाम सलाम तुकया घरी राब तसे जगा काळ खाय. पण हे का घडलं असावा तो धर्म. धर्म कळालाय तो कोबायला. आणि वर्म सुद्धा तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म जे जे कर्म धर्म. म्हणून आपल्याला सुद्धा जीवनाचं वर्म कळावं. दुसऱ्याच्या सुखामध्ये सुख म्हणा, दुसऱ्याच्या दुःखामध्ये दुःख म्हणा. आणि एक सांगतो महिला मंडळ, पांडुरंगाकडे मागायचं असेल तुम्ही एकच मागा. जे कणकाई मातेनं देवाकडे मागितलं.
पंढरपूरला बोलोबा सोबत गेल्या, स्वतःहून मागितलं नाही, देवाने विचारलं जरा नाराज दिसतायत आणि मग आई साहेब म्हणल्या कुस पवित्र झाली नाही, मग काय तुमची इच्छा आहे? माझी इच्छा ज्याचा त्रिलोकी झेंडा, काय आईनं मागणी केली, काय तुकोबऱ्यांचं रत्न जन्माला आलं, ज्याला काहीच कळत नाही ते त्यांच्या तुकोबऱ्यांची प्रमाण पाटे, इतके तुकोबऱ्या मनामध्ये रुजलेत राजाओ. म्हणून मागताना एकच मागा महिला म्हणत 3 वाक्य सांगतो, तुमच्या पोटी ज्ञानोबा तुकोबा 100% येणार. गरोदरपणामध्ये हरिपाठ वाचण्यासाठी हरिपाठाची प्रत जवळ ठेवा छोटी. रामकृष्ण हरी म्हणा स्वयंपाकातली बनवताना रोटी. संतांचे आशीर्वाद घ्या कोट्यानं कोटी आणि माऊली ज्ञानोबा येतील तुमच्या पोटी. का ज्ञानोबा तुकोबा येणार नाही यासाठी घरामध्ये आचार विचार एक ठेवा आणि पाया पडतो महिला मंडळ. मुलीला स्वयंपाक शिकवा, दुसऱ्याच्या लेकराला गौरवपाशी मारता. कारण तुम्ही खूप लाड करता आणि केलाच पाहिजे. मुलगी म्हणजे लक्ष्मीच आहे, पोरापेक्षा तर मुलीचा जास्तच लाड करा, पण स्वयंपाकात करू नका. कारण तिकडं काय आहे नसतं, तिकडं कोण सासू जगदंबेचा अवतार. आई गांबाबाई मला कशी ग पावनी आमचा माझ्याचा मला म्हणून माझ्या सासू. एका पोरीचं झालं लग्न, सासू म्हणे सुनबाई खराब पोळ्या ही म्हणले आयो चपात्या जमत नाही, पोळ्या कशा करायच्या. तिने मम्मीला फोन केला, मॉम म्हणले काय का म्हणली मला आलाय ग, पोळ्या कशा करायच्या पोळ्या. हे म्हणले आई म्हणले घाबरू नको. आता आईने आधार दिला पाहिजे ना पोरीला, घाबरू नका. मी सांगते डाळ गोळ तेल मीठ सगळी लिस्ट सांगितली. पोरीचा मोबाईल स्विच ऑफ झाला. पुढे मिळच लागा ना, कणकीत पुराण घालायचं का पुराणात कणी घालायचं. आणि तुम्हाला सांगतो तुमच्या पोळ्या कोकणातल्या इतक्या सुंदर असतात की असे दुधात पोळीत टाकले की जाग्या भुगात झाला पाहिजे. काय काय गावातल्या पोळ्या आय 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 आमचं अंगठ मोडलं पण पोळ्या तुटाना. पण इतक्या सुंदर तुमच्या पोळ्या असतात की असं बघितलं की माणूस त्याच्या फिदात झाला पाहिजे. मग ते रात्री बुलढाण्यात तिथल्या पोळ्या आयो 200 पेजेस वही जेवढी जाड असते तेवढ्या चपात्या जाड, एवढ्या तुटानाच. माझ्या संचात हंगत झाला तो मला महाराज हे खायचं कसं म्हणलं तोंडाने. काय काय माता मला इतक्या सुगरण असतात ना स्वयंपाक. आय 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 तिने स्वयंपाक केला अख्ख्या सोसायटीचाच वास सुटला पाहिजे. पण काय कायचा स्वयंपाक आयो. एकाच कुकरमध्ये 3 प्रकार, खाली करपेवाडी, मध्ये चिकलवाडी आणि वर कोरडेवाडी. किती भातात पाणी टाकू तिला मिळच नाही. तसं तिने स्वयंपाक शिकवला नाही. आई मग म्हणली डाळ गोळ तेल मी लिस्ट गोळा केली. ठेपुरीचा मोबाईल स्विच ऑफ झाला. हिने वाकड्या तिकड्या कसल्या तरी केल्या. भाजी कराय बसली. कांदा मीठ मिरची जिरी मोहरी लसूण कोथिंबीर हळद कशाचाच अंदाज नाही. त्या पूर्ण इतक्याच मिरच्या वाटल्या. कवा किचन खोलीतच गेली नव्हती. बापाच्या घरी नोकरी, नवऱ्याच्या घरी नोकर आणि ते नोकरी करणारे आज आली नव्हती. मग गेल्या पोळ्या एवढ्याच मिरच्या वाटल्या, तेवढाच कांदा, तेवढाच लसूण हांडाभर पाण्यावर. काय सत्याची पंगत आहे का काय. भाजी तयार झाली. सासू किचन खोलीत आली. म्हाताऱ्याला हुशार असतात. तिने भाजीचा कलर बघितला आणि कलर वरनच क्वालिटी ओळखली. म्हातारे म्हणली मला भूकच नाही. आपल्याला व्रत करी नाही एकादशी. माझी एकादश आहे म्हणली. गुढीपाडव्या दिवशी
तिला माहित तर भाजी करा जाग्यावर खालास होत असतं आपल्याला नको. पण नवरा उड्या छानाला बायकोला भाजी केली, बायकोला भाजी केली. म्हातारी म्हणे बस गेलाय माझी कळण कसली केली. पहिलाच घास खाला त्याच्या कानातनच दूर निघाला खर. आठवड्यातनं गळा 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 गळा. त्याची बायको जवळ म्हणे होय व होय व भाजीत काही कमी जास्त नाही ना झालं. हे मला नाही 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 भाजी जगातच एक नंबर. मग म्हणजे तुमच्या डोळ्यात कसं काय पाणी आलं तुम्हाला. हे आनंद अश्रू येत आनंद अश्रू. इतकी सुंदर झाली भाजी मग देऊ का अजून थोडी. नको हो बेल पड्याची माणसं आज मोकळी झाली गाड्या. पोट भरूनच हसली. तुमचं कमीत कमी 2-4 दिवसाचं आयुष्य वाढतच असतात. आणि जेव्हा हसतो तेव्हा जास्त दिवस जगतो राजा. जेव्हा रुसतो तेव्हा तसाच बसतो. त्याच्यामुळे हसत राहायचं रुसायचं नाही फ्रेश राहायचं. दुसऱ्या दिवशी तेव्हा म्हणला हसली कुठं भाजी असते. मी म्हणून जगलो दुसरा जागेवर मी आला असता. ते म्हणले मला येतच नाही मी काय करू. मी स्वयंपाक कसा तरी केला हेच उलट मेहरबानी म्हणा. एका टायमाचा तुकडा तरी तुम्हाला मिळाला. आम्हाला येत ह्यो म्हणला तुला एक सांगतो तू माझ्याच आईला आई म्हणून स्वयंपाक शिकून घे गोड बोलून. सुन म्हणली तसंच करते. सासूलाच आई म्हणते आता आत्याबाई सोडूनच देते. आणि तुम्ही बी सुद्धा सोडा आईच म्हणा. मला सांगा आई म्हणाय त्रास आहे का आत्याबाई म्हणाय त्रास आहे. आई टर्न नाही वळा नाही खोलगा नाही पण आत्याबाई जीवच फिरवला आत्याबाई राय म्हण ना. आणि मग ते दुसऱ्या दिवशी सासू धावून आले की सुनबाई त्या सासूला कशी करायची आई आई. तुम्ही माझ्या मालकाला शून्यातून विश्व निर्माण दावलं एवढं सुंदर वैभव निर्माण केलं. तुम्ही काय त्यांचे आहेत का. तुम्ही माझ्या सुद्धा आहेत आणि आहेतच. मला जन्म दिली आई फक्त 18 वर्षापर्यंत. तुम्ही माझी आई कावळा शिवेपर्यंत. म्हणली बाया माझ्या पोरीने सुद्धा माझ्या इतकं प्रेम केलं नाही. ती सुद्धा मला मम्मी म्हणत होती पण ही मला आई म्हणते. आणि मग तू कशाला चपात्या करते हो की बाजूला मी सुनांना पटलं गड्या. सुनांनो पाया पडतो तुमच्या. खरं सांगा जन्म दिलेली आई तुमच्या जीवनाला जास्त सोबत आहे का तुमची सासू. सासू मग खरी आई कोण आहे तुमची सासू. म्हणून सासूला आई म्हणा आणि सासांच्या पाया पडतो. खरंच सांगा तुमचा शेवट गोड होण्यासाठी तुमची लेक येणार आहे का तुमची सून येणार आहे. सून तुमचा शेवट गोड करणारे. मग तुम्ही सुनावर जास्त दिवस आपल्या संगतीला तिला लेक माना ना. अडचण काय गोड बोलायचं. उलट सासांना सांगतो सुनाचं माणसात कौतुक करायचं. बाया जमल्या म्हणायचं नाही माझी सून आशीन माझी अजिबात गार कणायचंच नाही. उलट म्हणायचं माझी सून आहा हा हा. त्याला भाग्यच लागलं अशी सून मिळाली. आमच्या घरात रामराज्य रामराज्य. माझा पोरगा रामन माझी सून सीता मी कौशल्या. माझ्या सुनाला तोडच नाही आणि 3 दिवस मातेरला चेहाच नाही. पण म्हणायचं एक नाही एक दिवस सुनबाई सुधारल्याशिवाय राहणार नाही. म्हणून सासूने सुनाला लेक म्हणा आणि सुनाने सासूला आई म्हणा. आणि हा विचार तुम्हाला प्रमाणाने सिद्ध करून देतो. गोनाई राजाई दोघे सासू दामा नामा जाना बापले दया क्षमा शांती तेथे देवाची वस्ती. घरामध्ये आचार विचार एक ठेवा. मुले लेकरे घरदार माझे इथेची पंढरपूर. घरात पंढरपूर निर्माण करायचं असेल तर आपलं वैचारिक तत्वज्ञान त्या पद्धतीनं असावं. आणि यासाठी संत विचार जीवनामध्ये येणे काळाची गरज आहे. तो म्हणता संतांच्या विचारात काय पावर आहे. संतांच्या विचारामध्ये संतांच्या शब्दामध्ये जी ताकद आहे ती ताकद जगामध्ये. तीक्ष्ण उत्तरेन हाती घेऊन या बाण फिरे. तो बऱ्या म्हणतात तुका तरी सहज बोली वाणी त्यांचे गिरी वेदांत वाहिव. अरे वेदाला पाणी भरण्याची ताकद तुकोबाऱ्या म्हणतात. ह्या जिभेमध्ये ह्या सरस्वती मातेमध्ये म्हणून तुकोबाऱ्या म्हणतात 4,500 अभंगाचा गाथा
तुकोबाने राजकारण असेल, धर्मकारण असेल, समाजकारण असेल, संप्रदाय असेल, अध्यात्म असेल, ज्ञान असेल, वैराग्य असेल, भक्ती असेल, सेवा असेल, सगळ्याचं तत्वज्ञान गाथ्याच्या रूपामध्ये प्रगट केलंय. म्हणून तुकोबारे म्हणतात माझा गाथा हा 5वा वेद मानला जातो, कारण माझी वाणी म्हणजे साक्षात सरस्वती मातेचा अवतार आहे आणि तिचा गौरव पांडुरंगाने केलाय अभंगाच्या ज्याची खरी सेवा त्याच्या वय काय जीवा करिता स्वामी सेवा दादिकादिक असावा तो धर्म मग असावं जाती वर्म वदे वागदेवी तुका विठ्ठली गौरवी. अभंगावर मोजक्या वेळेमध्ये अभंगाचा भावार्थ सांगण्याचा प्रयत्न केला आहे. वेळेला पूर्ण विराम. जय विठ्ठल जय जय.